अच्छे दिन आयले. म्हाका दिसता ह्या देशाचो प्रधानमंत्री भाऊ सुद्दां ताळे मारता. सारकें आहा तें. हांव सदांच म्हणटा की देशाचो प्रधानमंत्री हो शिकिल्लो आसपाक जाय. कित्याक देश तो भारत देश ऑलमोस्ट 140 करोड लोक रावतात. शिकिल्ले लोक, गरीब लोक, वेगळ्या वेगळ्या जाती धर्माचे लोक. आनी हे सगळें सांबाळपाक एक इकॉनॉमी, एक शिकिल्लो मनीस जर आसत जाल्यार देश म्हणटा तो डेव्हलपमेंटाच्या मार्गाचेर वता. आनी फक्त लोकांक धर्म जाती सांगून लोकांक फटयले गेल्ली 12-12.5 वर्सां. आनी ताजो आफ्टर इफेक्ट आमकां आतां कळटा. ज्या मनशान सांगले अच्छे दिन येतले 2014तल्यान एवरी डे आमचे वायट दीस येता. आज परिस्थिती अशी की जेन्ना UPAचे सरकार आशिल्लें तेन्ना बॅरल सदांच $100 वयर आसतालो. पूण पेट्रोल 60 रुपयाचेर हे लोकांक देशाच्या जनतेक मेळटालें. डिझल जवळपास 54-55 रुपयाचेर आशिल्लें. रुपी हो 79-59 ह्या हाजेर फ्लक्च्युएट जातालो. जेन्नाच्यान ह्या भारतीय जनता पार्टीचें सरकार आयलां त्या दिसासावन रुपी आमचो वीक जायत आहा. आज म्हाका दिसता 96 पावलो. पेट्रोल हे 100 क्रॉस जालें. काल 2.71 रुपीज ऑन पेट्रोल आनी 2.61 ऑन डिझल ह्या सरकारान वाडयलां. आतां जेन्ना फ्युएल पळय वाडटा तेन्ना सगळ्यो गोश्टी वाडटा. बिकॉज लॉजिस्टिक्स आमचे कडधान्य जावं, आमच्यो डेली बेजीक नेसेसिटी दूध आसतलें, आमचे भाजी आसतली, हें सगळें वाडटा. बिकॉज द रॉ मटेरियल जेन्ना फ्युएल वाडटा तेन्ना तुजो कॉस्ट गोज अप, इन्फ्लेशन वाडटा. हीस गव्हर्मेंट हॅज फेल्ड. इलेक्शन टायमाचेर जेन्ना वॉर चालू आशिल्लें तेन्ना ह्या प्रधानमंत्र्यान जितल्या स्टेटींनी तो भोंवलो तेन्ना ताणें सांगलें सगळें बरें आहा म्हणून. आनी जसो रिजल्ट आयलो त्या दिसासून तो सांगता की आतां इकॉनॉमीक क्रायसीस जाल्या, देश हो धोक्यान आसा, तुमी आतां ट्रॅव्हल करनाका, वर्क फ्रॉम होम करा, भांगर घेनाका, पेट्रोल डिझल वापरनाका. वाय? बिकॉज दीस अनपड लोक जे देश आज चलयतात तांकां आतां कळना की हो देश कसो मुखार व्हरप. हांवें फाटल्या फावट सांगिल्लें की देश चलोवपाक बरें इकॉनॉमिस्ट जाय पडटा. म्हाका दिसता आज देश हो आमचो त्रासान आसा. पॉलिटिकल डिफरन्सीस सायडीन दवरात अँड यू अप्रोच अवर लीडर राहुल गांधी. आमच्या काँग्रेस पक्षा भितर जितले बरे टॅलेंटेड इकॉनॉमिस्ट जे लोक आसतले वी आर रेडी टू गायड दीस कंट्री. कित्याक जर तर ह्या भारतीय जनता पार्टीचे सरकार जर तर आनी काही दीस काडत जाल्यार म्हाका दिसता आमी सगळे भिकेक लागतले आनी ह्या देशांतलो नागरीक हो आनी पयलींच त्रासान आसा आनी त्रासान काबार जातलो. वी कंडेम दीस प्रायस हायक बाय द BJP गव्हर्मेंट. एवरी 12 दिसांनी म्हाका दिसता ऑलमोस्ट आतां 2 फावटी वाडले. गॅस सिलिंडर वाडत आसा. गोवा बिईंग अ टुरिस्ट डेस्टिनेशन, टुरिस्ट प्लेस, आज प्रत्येक टुरिस्ट जो गोंयकार येता ते आज रेस्टॉरंटा हे टुरिस्टाक लागून चलता. जेन्ना तुजो ऑयल प्रायसीस वाडटा, जेन्ना गॅस सिलिंडर वाडटा तेन्ना ऑब्वियसली तुजो कॉस्ट ऑफ टुरिझम वील गो अप. नोबडी वील कम टू गोवा. सो इनडायरेक्टली गोंयांक हाका खूब टुरिस्ट इंडस्ट्रीक माल पडटले. एंड आय थिंक दीस गव्हर्मेंट हॅज नो प्लॅन एंड वी आर हेडिंग टू अ डिझास्टर. Amitabh, there is a talk regarding the corporate Janata Party. How you look at this? The way I think Chief Justice of India, with due respect, I think the way he addressed, I think it doesn't suit a person who is controlling the judiciary system of our country. And the way he addressed the youths of this country as cockroaches, I think it's sad on the part that today ह्या बाईशे तो सत्य उलयलो. कित्याक ह्या सरकारान आज खरेंच युवकांक कॉक्रोच कशें करून उडयल्यात. आज जॉब ना लोकांक. फाल्यां आमी प्रोटेस्ट दवरला आनी आय थिंक दॅट इज जस्ट अ ट्रेंड. बट दॅट ट्रेंड इज शोईंग द एंगर अगेन्स्ट दीस BJP गव्हर्मेंट, द एंगर ऑफ द यूथ टुडे इन दीस कंट्री, वेर एक ट्रेंड जर तर तयार जालो जाल्यार आय थिंक विनाश ह्या भारतीय जनता पार्टीचो निश्चित आसा. आणि येता त्या फुडल्या सगळ्या इलेक्शनांनी म्हाका दिसता ताजो इफेक्ट कळून येतलो. आनी एक मातशें हांव उलोवपाक सोदतालो.
आता सगळ्यांक खबर आहा की फ्युअल प्रायसीस फाटल्या दिसांनी वाडत आहा. पयलीं 3 रुपयान वाडयली, मागीर 90 पैसा. आनी तेजो रिजन कितें ते म्हणटात देर इज वेस्ट एशिया देर इज अ क्रायसीस, फ्युअल सप्लाय इज नॉट क्रूड ऑयल प्रायसीस गोईंग अप. पूण सांगपाचें म्हणल्यार जेन्ना काँग्रेसाचो सरकार आसलो आनी यू कंपेर द इंटरनॅशनल क्रूड प्रायसीस दॅट टायम आनी आतां, दॅट टायम स्टील दे वर हायर दॅन वॉट इट इज टुडे. आनी आमकां पेट्रोल कितल्या मेळटाली? 60 रुपयांनी. आनी ते मातशें 1 रुपया वाडयले जाल्यार हे बीजेपी वाले सगळे रस्त्यार येताले. आज क्रूड ऑयलाचो प्रायस अजून त्या फाटल्या टायमासून कमी आहा. पूण हेणी आतां डिझल केले 100 रुपीज. आज पेट्रोल रेट आज 2 रुपये वाढेल, आज 2 रुपये पेट्रोल 102. सो क्रूड प्रायसीस आर नॉट द रिजन. हे फकत लूट मारपाचो सरकार हो चल्ला सद्याक. सो लोकांनी हेचेर निशेध मारपा जाय आनी गरज पडल्यार रस्त्यारूय येवपा जाय. डीजल के लिए बंद पड़ा गाड़ी नहीं ना? जंपर ना बैटरी मिस्टेक. आयची रेट अच्छे पहिली दिन जाल्या. आए, अच्छे दिन नहीं आए. अच्छा, बीजेपी खासदार के ही अच्छे दिन आए. आप किधर से हैं? महाराष्ट्र. उधर भी लूट लिया लगता है ना? सिर्फ खाते रहते हैं ये लोग, खा के मोटे हो गए वो लोग. महाराष्ट्र में अरे देश का प्रधानमंत्री पढ़ा लिखा होना चाहिए. अंगूठा छाप है. हाँ हाँ, सही बोला. आपका नाम? थैंक यू संजय जी. आपने सच बाहर निकाला लोगों के सामने. पूरी गोवा की जनता संजय जी को सलाम करेगी की आप सच बोले, बिना डरे सच बोले. ही सत्य परिस्थिती आज. पळय आज जो टुरिस्ट जो गोंयान आयला महाराष्ट्राचो तो सांगता की आणि लुटून खाऊन बीजेपीचे लोक म्हणतो पळय करप्ट जाल्ले आहा. सो आय थिंक दिस इज द रियालिटी ऑफ द कंट्री. आयज पळय पेट्रोलाचो रेट पळय वाडयला, हेजेर सिद्ध जाता की गव्हर्मेंट कितलो इनसेन्सिटीव आसा तो. UPI टायमाचेर एज मोरेनो बाबार आनी सरान सांगलां की क्रूड प्रायस वॉज ऑलवेज अबाव 100 पर बॅरल. आयज कमी आसतना हो रेट तेंचा स्काय रॉकेट दवरलेलो आसा. होच पेट्रोल जे भुतान जेन्ना घेता थिंगा रेट आसा 60 रुपीजान. आनी गोंयान इतले कित्याक आसा? जेन्ना UPI टायमाचेर ते कितें करता, सेंट्रल एक्सायज ड्युटी आनी स्टेट व्हॅल्यू एडीड टॅक्स पळय आसा ते देंवयताले. आयज हो सरकार कित्याक देंवयना? बारीक लोकांक कित्याक सपोर्ट करना? हे फकत आमच्या बारीक लोकांचे टॅक्स घालून हे व्हडले श्रीमंतांक अदानी जिंदाल आनी ह्या लोकांक इन्फ्रास्ट्रक्चर बांदून, फ्री इन्फ्रास्ट्रक्चर बांदून आमचे कोस्टाचे पयशाचेर. सो हो सरकार पळय आसा हे पळय इतलो पळय वाडयला, ताणें ताबडतोब रोल बॅक करचे आनी एक्सायज ड्युटी आनी व्हॅल्यू एडीड टॅक्स पळय आसा त्यो देंवचो पडटलो गोंयचे जनतेक बेनिफीट जावपाक.